यांच्या नावाने या खोडके दाम्पत्य अविनाश मार्डीकर आणि महानगरपालिका प्रशासनानं करून मिळून त्यानंतर 2022 आईचं घर पाडलं. तिचं सामान काढलं, त्याआधी तिचे कागदपत्र चोरी केले आणि 2022 पाडल्यानंतर तिथं प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम सुरू करणार तेव्हा आम्ही आमरण उपोषण केलं कॉर्पोरेशनसमोर. आम्हाला 2 दिवसात तिथून हटवण्यात आलं की आम्ही तुमची जे आहे तुमच्या प्रकरणावर आम्ही काम करू. आम्हाला त्यांनी 24 तारखेला उठवलं आणि 26 तारखेची 26 जानेवारी होती, सुट्टी होती आणि 27 तारखेलाच त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला चेक काढला. बांधकाम उभं केलं. आम्ही मंत्रालयात अर्ज दिले, आझाद मैदानला 25 दिवस आंदोलन केलं, तरीसुद्धा या लोकांनी, या खोडके दाम्पत्यांनी आणि अविनाश मार्डीकरनी महानगरपालिकेने जबरदस्ती बांधकाम उभं केलं, बेघर केलं. तेव्हापासून सतत 2.5 वर्षापासून आम्ही आंदोलनं करत आहोत आणि आमची अनुकंपा नोकरी आम्हाला देण्यात यावी, माझ्या आईचं घर देण्यात यावं आणि हिची जी मालमत्ता जाली दस्तावेज सादर करून त्यांच्या नावानं केली त्या आरोपाखाली 420, 448 बांधकाम पाडणे, चोरी करणे, आम्हाला जीवे मारण्याची धमकी देणे, या सगळ्या गोष्टीवर कलमा लावून त्यांना अरेस्ट करायला पाहिजे होतं. नवीन चंद्र रेड्डी साहेबांना मी 2-3 वेळा भेटली, सागर पाटील सरांना भेटली, पण त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. पण जेव्हा आम्ही इथे बसणार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब यांना अनुकंपा नोकरी मागण्याकरिता इथे बसलो, माननीय न्यायालयाला आमचं घर मागण्याकरिता बसलो, तर आमच्यावर अनेक प्रकारचे दबाव आले. फेजरपुरा ACP साहेब फेजरपुराचे त्यांनी आम्हाला इथं बसवलं म्हणून आमच्यावर दबाव टाकला. आमचं बॅनर फाडण्यात आले, 15x2चं जे बॅनर आधी लावलेलं होतं ते फाडण्यात आलं. पोलिसांमार्फत, कॉर्पोरेशनमार्फत झोन ऑफिसवाले आले आमचं पेंडॉल उचलण्याकरिता. यांच्या धमक्याला न जुमानता सतत 28 तारखेपासून 10 दिवस होऊन राहिली ते आंदोलन चालू.